श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बरेच दिवस व्हिडिओ आला नाही, तर कारण त्याचं पुढं सांगते. तर सगळ्यात अगोदर आता थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की 9 तासांमध्ये चॅनल मॉनिटाईज कसं झाला. तर ऐकून ही गोष्ट म्हणजे कदाचित पाहून वाचून थंबनेलवरती आश्चर्य वाटलं असेल, पण खरंच तसं आहे. 9 तासांमध्ये चॅनल माझा मॉनिटाईज झाला. कसा झाला, काय झालं, सगळं सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर स्किप न करता नक्की बघा, खूप महत्त्वाचा ठरेल. जर कोणाचा चॅनल असेल तर त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ, कारण एवढ्या छोट्या गोष्टी कोणीच सांगत नाही. आणि माझा पहिला चॅनल मॉनिटाईज झाल्यामुळे मला खूप जास्त आनंद झाला. आणि ह्या ज्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात मग त्या नवीन यूट्यूबरांना खूप कामी येतात. आणि ह्या ज्या बारीक गोष्टी असतात ह्या कोणी एवढं सांगत नाही, त्यामुळे मी सांगणार आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिले मी जेव्हा चॅनल ओपन केला तेव्हा ही गोष्ट मला माहिती नव्हती की ह्यासाठी मॉनिटाईज होण्यासाठी आपल्याला 4000 वॉच टाईम लागतो. म्हणजे 4000, फक्त 4000 नाही, 4000 तास एवढा वॉच टाईम लागतो. आणि 1000 सबस्क्राईब लागतात. तर सबस्क्राईब लागतात हे माहिती होतं, आणि वॉच टाईम एवढा माहिती नव्हतं. म्हणजे मी एवढा अभ्यास त्याचा काहीच केला नव्हता की पुढे जाऊन एवढं काही असेल. फक्त मला असं वाटलं की चला व्हिडिओ टाकायचे आहेत, आणि नॉर्मल मी जास्त त्याचा काहीच अभ्यास केला नव्हता. तर पुढे गेल्यावर काय झालं ते सांगते. तर 9 तासामध्ये कसा झाला, तर काही काहींना खूप वेळ लागतो. जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते, 4000 तास वॉच टाईम असतो तो पूर्ण होतो, 1000 सबस्क्राईब जेव्हा होतात, तेव्हा आपल्याला यूट्यूबमध्ये काही सेटिंग असतात. YT स्टुडिओमध्ये त्या सेटिंग आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. आणि एक फॉर्मसारखंच असतं, तर ते सगळे टिक वगैरे करावं लागतात. जसं जसं आपण ते टिक करू तसं तसं ते पुढं पुढं नेक्स्ट आपल्याला ते टिक करावं लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर मग आपण आपला चॅनल मॉनिटाईजला पाठवतो. तर जेव्हा आपण चॅनल मॉनिटाईजला पाठवतो तर बऱ्याच लोकांचं मी हे ऐकलं होतं की त्यांच्यासाठी 3 दिवस लागले, काहींना 8 दिवस लागले, तर काहींना 12 तास लागले, 24 तास लागले, 2 दिवस लागले, खूप दिवस लागले. तर मेल यायला की चॅनल मॉनिटाईज कधी होतो आहे ते किंवा झाला आहे. तर मला 9 तास लागले. फक्त 9 तासांमध्ये माझा चॅनल मॉनिटाईज झाला. आणि ज्या 2 स्टेप असतात त्या माझ्या आपण जेव्हा चॅनल मॉनिटाईज करतो तेव्हाच त्या 2 स्टेप पूर्ण झालेल्या असतात. आणि जी तिसरी स्टेप असते ती आपली 2 किंवा 3 तासांमध्ये ती पण स्टेप पूर्ण होऊन येते. त्यानंतर मग लगेच माझा चॅनल मॉनिटाईज झाला, अगदी थोड्या तासांमध्ये. तर जेव्हा 4:45ला सकाळी हा मेल येऊन पडला होता, आणि मी 5:30ला उठले. तर 5:30ला मी उठल्यावर पाहिलं, 4:45लाच मला मेल आला होता की चॅनल मॉनिटाईज झाला आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा खूप जास्त आनंद झाला होता. कारण आता कसं झालं आहे, AI आलेलं आहे, त्यामुळे चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप म्हणजे भीती पण वाटते. कारण एखादा जरी आपल्या व्हिडिओजला कॉपीराईट किंवा स्ट्राईक वगैरे किंवा चुकीच्या पद्धतीने वॉच टाईम झालेला असेल आपला चॅनलवरती किंवा सबस्क्राईब चुकीच्या पद्धतीने घेतले असतील, पेड सबस्क्राईब घेतले असतील, तर ह्या सगळ्या प्रक्रिया ह्या AIमुळे पारदर्शक होतात. आणि कुठलीही गोष्ट ही अशी लपून राहत नाही. त्यामुळे AI असल्यामुळे जास्त टेन्शन होतं की चॅनल मॉनिटाईज होतो का नाही होतो. त्यामुळे तर हा मेल वाचल्यानंतर खूप आनंद झाला. आणि 9 तासांमध्येच मेल आला मला जास्त काही दिवस लागले नाही. तसं पाहायला गेलं तर माझा चॅनल 9 महिन्यांमध्ये मॉनिटाईज झाला. आणि 9 तासांमध्ये मेल आला की तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. तर म्हणजे जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते त्याला 9 महिने लागले, आणि जेव्हा मेल यायला 9 तास लागले. तर एवढी मोठी म्हणजे माझी जर्नी होती. तर कसे स्टार्ट केले ते सांगते. मी जेव्हा स्टार्टिंगला व्हिडिओ टाकत होते जास्त काही व्ह्यू येत नव्हते. तर नवीन चॅनल असल्यामुळे जास्त व्ह्यू येत नसतात, नंतर हळूहळू वाढत जातात. तर पहिले 2-3 महिने तर मी कष्टसुद्धा जास्त घेतले नव्हते, कारण 8-10 व्हिडिओ टाकले, जास्त रिस्पॉन्स काही मिळाला नाही. कारण वॉच टाईमसुद्धा वाढत नव्हता आणि सबस्क्राईबसुद्धा वाढत नव्हते. तर मग मी थोडक्यात त्या चॅनलकडे दुर्लक्ष केलं, आणि तिकडे व्हिडिओ टाकायचे पण बंद केले.
आणि त्यानंतर मग मी हळूहळू सहज एक दिवशी पाहिलं YT स्टुडिओमध्ये, तर तिथे एकसुद्धा व्ह्यू नव्हता. जे रिसंट व्ह्यू असतात 7 days अगो, म्हणजे 7 तासांमध्ये 7 दिवसांमध्ये म्हणजे 7 दिवसांमध्ये जे व्ह्यू असतात तिथे एकसुद्धा व्ह्यू नव्हता. अक्षरशः 0 व्ह्यू होता. तर त्या दिवशी असं मला हे झालं, म्हणजे टच झालं की आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण चॅनल ओपन केलं आहे, आपण कष्ट करायला काय हरकत आहे, कष्ट करून बघू. शेवटी त्याच्यावर जर व्हिडिओ नाही टाकले तर कसं चॅनल आपला पुढे जाणार आहे. असं ठेवून तर चॅनल पुढे जाऊ शकत नाही. मग मी त्या दिवशीपासून एक निश्चय केला की रोज एक व्हिडिओ अपलोड करायचा, कशाही बाबतीत असू देत तो. आता तसं पाहायला गेलं तर हा ब्लॉग चॅनल आहे. मग ब्लॉग चॅनल म्हटल्यावर मी ह्या चॅनलवरती मी स्वामींची माहितीसुद्धा देते. कधी ब्लॉग असतात, कधी बाहेर गेलेलं असतं, किंवा कधी घरातलं असतं, रुटीन असतं, सगळे मिक्स असतं. तर मी जे मला सुचेल, जे जमेल ते मी टाकत गेले आणि हळूहळू माझा वॉच टाईम वाढत गेला. तर असा माझं त्याच्यानंतर 3-4 महिने झाले. त्यानंतर एक व्हिडिओ असा टाकला की तो व्हायरललाच गेला आणि पहिले 2 दिवस तर कमी व्ह्यू आले, पण मला वाटतं 72 का 78 तासानंतर तो व्हिडिओ एकदम उचलला, डायरेक्ट व्हायरलला गेला तो व्हिडिओ. कळालंसुद्धा नाही, एवढे व्ह्यू येत होते. पापणी आपली मिटस तोपर्यंत म्हणतात ना, एवढे व्ह्यू पटपट पटपट त्याच्यावर दिसत होते आणि वॉच टाईम पण तसं भरभर वाढत गेला. तर त्या व्हिडिओला मला वॉच टाईम खूप जास्त मिळाला आणि सबस्क्राईब त्याचे 300 सबस्क्राईब मिळाले एका व्हिडिओला मला. तर आणि वॉच टाईम पण खूप जास्त वाढला. तिथून पुढे मग बरेच मी व्हिडिओ अजून अपलोड केले आणि त्यानंतर मग वॉच टाईम वाढत गेला. आणि असं हार मानायची नसते, मी हार मानली नाही. पहिले तर मी स्टार्टिंगला सोडून दिल्यासारखाच होता चॅनल, पण नंतर मी मगाशीच सांगितलं की 0 व्ह्यू पाहिल्यानंतर मला खूप जास्त त्या गोष्टीचं जरा टेन्शन वाटलं आणि तिथून पुढे मग मी व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली. तर कोणाचं नवीन चॅनल असेल तर त्यांनीसुद्धा हा प्रयत्न करा. आणि अजून एक सिक्रेट गोष्ट सांगायची आहे, यूट्यूबचं सत्य. तर अजून कोणी असं सांगितलं नसेल, पण काय आहे तर वॉच टाईम करायला म्हणजे मॉनिटाईज जरी झाला चॅनल तरी पण पुढचं काय स्टेप आहे ती सांगते. वॉच टाईम मला तरी आता असं वाटतं, वॉच टाईम करायला सोपं आहे, पण डॉलर बनायला सोपं नाही. जे आपल्याला $100 बनवायचे आहेत ते सोपे नाही अजिबात, कारण खूप प्रयत्न लागतात. आणि ज्यांच्या चॅनलवरती जास्त व्ह्यू येतात तर त्यांच्यासाठी ही गोष्ट सोपी आहे, पण ज्यांच्याकडे जास्त व्ह्यू येत नाही त्यांच्यासाठी खूप जास्त अवघड आहे ही गोष्ट. आणि हजाराच्या आतमध्ये व्ह्यू असेल तर खूप जास्त कठीण आहे डॉलर बनण्यासाठी. त्यामुळे हे सत्य आहे की जरी वॉच टाईम झाला पूर्ण, जरी चॅनल तुमचा मॉनिटाईज झाला तर पुढे जाऊन तुम्हाला $100 बनवायचे आहेत, त्याशिवाय तुम्हाला पेमेंट मिळत नाही, काहीसुद्धा ₹1 नाही. त्यामुळे कष्ट, फक्त कष्ट. आणि ठीक आहे, प्रत्येकाचं चॅनल असं नाही की व्ह्यू येतच नसेल, येत पण असतील व्ह्यू. त्यामुळे घाबरू नका, प्रयत्न करा, काय हरकत नाही. चॅनल पण मॉनिटाईज होतो आणि नंतर $100 पण पूर्ण होतात. तर सांगायचं एवढंच होतं की ह्याच्या सिक्रेट गोष्टी आहेत काही, तर मी खूप अनुभवले आहेत आणि काही अभ्याससुद्धा केला नव्हता. जर कोणाला चॅनल ओपन करायचं असेल तर अगोदर अभ्यास करा सगळा यूट्यूबचा, त्यानंतर चॅनल ओपन करा. तसं पाहायला गेलं तर अवघड पण नाही आणि तसं पाहायला गेलं तर काय म्हणतात त्याला, अवघड पण आहेत गोष्टी. तर प्रत्येकाच्या चॅनलवरती व्ह्यूचा मेन प्रश्न असतो. कधी कोणाला जास्त व्ह्यू असतात तर कधी कोणाला कमी व्ह्यूज असतात. त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही. बिनधास्त चॅनल ओपन करा आणि सगळ्या गोष्टी फॉलो करा. नक्कीच यश आल्याशिवाय राहणार नाही. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.